नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप कोचिंग क्लासेस कडेगावमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. तर आज आपण आता 12th चा नवीन टॉपिक चालू करतोय. जसे की आपण 11 चे बरेचसे टॉपिक आपले कव्हर झाले, तर 12th चा आपण टॉपिक जस्ट स्टार्ट करतोय. टॉपिकचं नाव आहे लॉजिक. तर लॉजिक टॉपिक स्टार्ट करायच्या आधी आपल्याला काही बेसिक टर्म्स माहित असल्या पाहिजे. म्हणजे जसे की नंबर सिस्टीम मध्ये कुठले कुठले नंबर्स येतात. म्हणजे जसे की नॅचरल नंबर म्हणजे काय, होल नंबर म्हणजे काय, इंटिजर म्हणजे काय. तर या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं रिवाइज करणार. मग तिथून पुढे आपला टॉपिक चालू होईल. सगळ्यात पहिल्यांदा मी स्टार्ट करतो नंबर सिस्टीम. लक्षात द्या, नंबर सिस्टीम मध्ये फर्स्ट नंबर आपला जो येतो तो म्हणजे नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर, मला वाटतं नॅचरल नंबर सगळ्यांनाच माहित असेल. तर बऱ्यापैकी लोकांनी मनात गेस पण केलं असेल, नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून स्टार्ट होतो. आता कधी तुम्ही विचार केलाय का की नॅचरल नंबर 1 पासून का स्टार्ट होतो? तर त्याचं रिझन असं आहे की नेचर मधली कुठली पण थिंग किंवा कुठलाही ऑब्जेक्ट असेल, जर काउंटिंग करायचं असेल तर काउंटिंग आपण 1 पासून स्टार्ट करतो. मग काउंटिंग 1 पासून स्टार्ट करतो, म्हणून नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1 2 3 4 सो ऑन. ठीक आहे. म्हणजे नॅचरल नंबर जे की आपल्याला 10th पर्यंत झालेलं नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात. हे सगळं आपण का घेतो त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, 12th चा जो फर्स्ट टॉपिक आहे लॉजिक, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं लागतं. म्हणून हे आपण पटकन रिवाइज करून घेतोय. होल नंबर म्हणजे नंबर कुठून स्टार्ट होतो लक्षात घ्या. होल नंबर म्हणजे नंबर स्टार्ट होतो 0 पासून. 0 1 2 3 4 सो ऑन. मग तुम्ही दोघांमधला जर डिफरन्स बघितला नॅचरल नंबर आणि होल नंबर मध्ये, तर तुम्ही लक्ष द्या, जेव्हा मी नॅचरल नंबरच्या सेट मध्ये 0 ऍड करेल, बघा मी परत बोलतो, जेव्हा मी नॅचरल नंबरच्या सेट मध्ये 0 ऍड करेल तेव्हा नवीन जो सेट तयार होईल त्याला मी म्हणेल सेट ऑफ होल नंबर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे एकदम सोपं आहे. जशी आपली नंबर लाईन असते, नंबर लाईन मध्ये 0 च्या पॉझिटिव्ह साइडला नंबर असतात, तसेच निगेटिव्ह साइडला पण नंबर असतात. 0 च्या पॉझिटिव्ह साइडला आणि निगेटिव्ह साइडला जे नंबर्स असतात त्यालाच आपण म्हणतो काय, इंटिजर्स. आपण नाही का नंबर लाईन जशी आपण 10th ला असताना काढलेली अशी नंबर लाईन होती बघा आपली. मग त्या नंबर लाईन वर जे नंबर आहेत ते नंबर म्हणजेच आपले इंटिजर नंबर. तुम्हाला जर कोणी क्वेश्चन केला, सर 2/3 इज इंटिजर ऑर नॉट, तर 2/3 हा इंटिजर नाहीये, कारण की तो फ्रॅक्शन नंबर आहे. इंटिजर म्हणजे काय, तर नंबर होल पण पाहिजे, मग 0 च्या पॉझिटिव्ह साइडला पण असेल किंवा निगेटिव्ह साइडला पण असेल. मग इंटिजर म्हणजे अ सेट ऑफ नंबर which lies on positive side of the 0 as well as negative side of the 0. ठीक आहे. आपल्याला काही डेफिनेशनशी मतलब नाहीये, फक्त लक्षात ठेवा इंटिजर म्हणजे 0 च्या पॉझिटिव्ह साइडला पण नंबर आहे आणि निगेटिव्ह साइडला पण नंबर. नेक्स्ट इंटिजर नंतर येतं रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. रॅशनल नंबर बऱ्याच वेळेस आपल्याला येणार आहे. रॅशनल नंबर म्हणजे मी काय सांगतो लक्ष द्या. रॅशनल नंबर म्हणजे असा नंबर की जो फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असेल. कशात असेल, तर फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असेल. फ्रॅक्शन फॉर्म म्हणजे काय, तर p/q. p हा तुमचा न्यूमरेटर, q हा तुमचा डिनॉमिनेटर. दुसरी कंडिशन अशी आहे की दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इज इंटिजर. म्हणजे तुमचा जो न्यूमरेटर आहे आणि जो डिनॉमिनेटर आहे हे दोन्ही पण इंटिजर्स असले पाहिजे. आणि थर्ड कंडिशन, डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0. म्हणजेच काय, फर्स्ट कंडिशन येणार आहे तुमचा नंबर हा काय पाहिजे, तर फ्रॅक्शन पाहिजे, म्हणजेच p/q. सेकंड कंडिशन, जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे तो काय पाहिजे, इंटिजर पाहिजे, आणि जो डिनॉमिनेटर आहे तो काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मी या 3 कंडिशन जो नंबर सॅटिस्फाय करेल त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. आता फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं 2/3. तर आता तुम्ही चेक करा 2/3 हा रॅशनल नंबर आहे का. तर सगळ्यात पहिले आपण काय बघायचं, हा फ्रॅक्शन मध्ये आहे का. तर येस, इट इज अ फ्रॅक्शन. कोण लहान मुलगा पण सांगेल हा फ्रॅक्शन आहे. बरोबर. का फ्रॅक्शन आहे, कारण की न्यूमरेटर पण आहे, डिनॉमिनेटर पण आहे, म्हणजे p पण आहे आणि q पण आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन चेक करायची, आपला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे p आणि q इंटिजर आहे का, तर आहे.
मग इंटीजर आहे त्याच्यामुळे सेकंड कंडिशन सॅटिस्फाय, आणि आपली जी थर्ड कंडिशन आहे डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0, तर डिनॉमिनेटर 0 नाहीच आहे, त्याच्यामुळे हा नंबर काय रॅशनल नंबर. ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल घेतो मी, -4. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की -4 हा रॅशनल नंबर नाहीये, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो -4 हा रॅशनल नंबर आहे. त्याचं कारण असं -4 च्या खाली काय नसतं म्हणजे 1 असतं. आपण कुठलाही नंबर घेतला तर त्याच्या डिनॉमिनेटरला 100% 1च असतं, त्याच्यामुळे -4 जरी नुसतं लिहिलं तर त्याच्या खाली काय असतं 1 असतं. मग न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजेच p अपॉन q या फॉर्म मध्ये आहे, दोन्ही इंटीजर आहे, डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0 आहे, देयरफॉर -4 इज आल्सो अ रॅशनल नंबर. क्लियर आहे सगळ्यांना. आता लास्ट एक नंबर घेतो मी 0. आता थोडासा तुम्ही विचार करा, 0 हा रॅशनल नंबर असेल का? जरा व्यवस्थित विचार करायचा, एक 2 सेकंद विचार करा. 0, तर 0 हा रॅशनल नंबर आहे का? येस, कन्फर्म रॅशनल नंबर आहे. त्याचं कारण असं 0 च्या खाली पण काय नाहीये म्हणजेच काय 1 आहे. तुमचं जमलिंग थोडंसं येईल, तुम्हाला वाटेल डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0, इथे तर डिनॉमिनेटर 0 आला, तर नाही, इथे डिनॉमिनेटर नाही 0 आला, इथे आपला न्यूमरेटर 0 आलाय. ठीक आहे. मग तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, p अपॉन q फ्रॅक्शन फॉर्म आहे का? तर येस, इट इज अ फ्रॅक्शन फॉर्म. क्लियर आहे. मग फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असल्यामुळे p पण आपला आणि q पण दोन्ही पण इंटीजर आहे, डिनॉमिनेटर पण नॉट इक्वल टू 0 आहे, त्यामुळे 0 पण आपला काय रॅशनल नंबर. समजते सगळ्यांना. नेक्स्ट आता मी जातो इररॅशनल नंबरकडे. तर इररॅशनल नंबर लिहायच्या आधी सगळ्यांनी आता हा व्हिडिओ जेवढा झालाय त्याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या ह्याचा, म्हणजे तुम्हाला हे नंतर लिहून घ्यायला होईल. स्क्रीनशॉट मारून घ्या, मी 2 सेकंदाचा एक वेळ देतो तुम्हाला. मला वाटतं स्क्रीनशॉट मारून झाला असेल तुमचा. नेक्स्ट बघा, रॅशनल नंबर झाला. रॅशनल नंबर नेक्स्ट येतो तो म्हणजे इररॅशनल नंबर. आता चेक करायचं सगळ्यांनी इररॅशनल नंबर म्हणजे काय. तर इररॅशनल नंबर म्हणजे काय अवघड नाहीये, तुम्हाला काही लोकांना माहित पण असेल इररॅशनल नंबर म्हणजे काय असतं. तर मी आता इथे शॉर्ट मध्ये सांगतो, ऍक्च्युअल मध्ये आपल्याला एवढं डीप मध्ये जायचं नाही इररॅशनल नंबर मध्ये. आता इररॅशनल नंबर म्हणजे काय चेक करा. असा नंबर जो रूट मध्ये लिहिला जातो. तर फॉर एक्झाम्पल मी 2 नंबर्स लिहितो, √36 √35. ठीक आहे. आता √36 ह्याचं रूट निघते का? येस, कन्फर्म निघतं. √36 चा आन्सर येतं 6. तसंच √35 चा आन्सर आपण काढू शकतो का? तर नाही काढू शकत. ठीक आहे. √36 चा आन्सर आपण काढू शकतो, पण √35 चा नाही काढू शकत. मग इररॅशनल नंबर याच्यातला कुठला? तर हा माझा इररॅशनल नंबर, हा माझा रॅशनल नंबर. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय केलं. ठीक आहे. हा इररॅशनल नंबर का? तर हा असा नंबर आहे जो रूट मध्ये लिहिलेला आहे आणि त्याचा रूट आपण काढू शकत नाही. बरोबर. मग इररॅशनल नंबर म्हणजे असा नंबर, अ नंबर which is expressed in root form and whose root cannot be easily determined. ठीक आहे. समजते मी काय सांगतोय. म्हणजे असा नंबर जो रूट मध्ये लिहिला जातो आणि त्याचा रूट आपण इझिली काढू शकत नाही, अशा नंबरला आपण म्हणायचं इररॅशनल नंबर. राईट लक्षात. तर इररॅशनल नंबरचे बरेचसे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो √37 √48 एटसेट्रा. आता याचा कुठल्याच नंबरचा आपण रूट काढू शकतो का? नाही काढू शकत. त्याच्यामुळे हा नंबर आहे इररॅशनल. नेक्स्ट मी येतो रियल नंबर. आता रियल नंबर म्हणजे काय? असा नंबर ज्याच्यामध्ये रॅशनल आणि इररॅशनल दोन्ही नंबर्स आहेत. म्हणजेच काय? आता मी एक इथे लिहितो 2/3 √37 √48 -4 एटसेट्रा. आता तुम्ही चेक करा 2/3 कुठला नंबर आहे? तर रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. 2/3 कुठला नंबर आहे? रॅशनल नंबर आहे. √37 कुठला नंबर आहे? इररॅशनल नंबर आहे. √48 इररॅशनल नंबर. -4 काय आहे? चला तुम्ही सांगा, मनातल्या मनात विचार करा. एक 2 सेकंद देतो. -4 काय आहे? तर -4 आहे रॅशनल नंबर. येस, यू आर राईट. -4 इज नथिंग बट -4/1.
मग रिअल नंबर म्हणजे काय? रिअल नंबर म्हणजे असा सेट ज्याच्यामध्ये रॅशनल नंबर पण येणार आणि इररॅशनल नंबर पण येणार. सॉरी, रॅशनल नंबर पण येणार आणि इररॅशनल नंबर पण येणार. म्हणजे रिअल नंबर इज नथिंग बट अ सेट ऑफ रॅशनल अँड इररॅशनल नंबर. ठीक आहे. तर माझे दोन क्वेश्चन आहेत तुम्हाला. क्वेश्चन पहिला माझा असा आहे, एव्हरी रॅशनल नंबर इज ए रिअल नंबर, ट्रू ऑर फॉल्स? परत विचारतो, एव्हरी रॅशनल नंबर इज ए रिअल नंबर, ट्रू ऑर फॉल्स? तर प्रत्येक रॅशनल नंबर हा रिअल नंबर आहे का? येस, इट इज ट्रू. समजते मी काय सांगतो? पण समजा मी असं सेंटेन्स म्हटलं, एव्हरी रिअल नंबर इज अन इररॅशनल नंबर, एव्हरी रिअल नंबर इज अन इररॅशनल नंबर, देन इट इज फॉल्स. का फॉल्स? कारण की प्रत्येक रिअल नंबर हा इररॅशनल नंबर नाहीये, त्याच्यामुळे ते काय? फॉल्स. ठीक आहे. आता आपल्याला जे महत्त्वाचे नंबर्स पाहिजे होते ते हेच होते. त्याच्यामध्ये फक्त मी दोन ऍड करतो. एक म्हणजे प्राइम नंबर, नेक्स्ट वन कंपोजिट नंबर, आणि लास्ट कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आता मी जे नंबर ऍड केले लक्षात घ्या. प्राइम नंबर, प्राइम नंबर आता मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल प्राइम नंबर म्हणजे काय असतं. प्राइम नंबर म्हणजे असा नंबर जो कुठल्याच टेबल मध्ये येत नाही. फॉर एक्झाम्पल मी इथे 11 लिहिलं. 11 हा प्राइम नंबर आहे. का? कारण की 11 हा कुठल्याच टेबल मध्ये येत नाही. बरोबर आहे. तसंच 13 प्राइम नंबर आहे. का? कारण की 13 पण कुठल्याच टेबल मध्ये येत नाही. सेम 17 पण हा प्राइम नंबर आहे, कारण की 17 पण कुठल्याच टेबल मध्ये येत. समजतंय मी काय सांगतोय? मग हे झाले आपले प्राइम नंबर. मग कंपोजिट नंबर काय? तर प्राइम नंबरच्या अपोजिट. म्हणजे कंपोजिट नंबर म्हणजे असा नंबर जो कुठल्या तरी टेबल मध्ये येणार. प्राइम नंबर म्हणजे असा नंबर जो कुठल्याच टेबल मध्ये नाही येणार. आता कंपोजिट नंबर, आता फॉर एक्झाम्पल आपण नंबर वाइज घेऊया. समजा मी आता स्टार्ट करतो 21 पासून. आता लक्ष द्यायचं व्यवस्थित. 21 कुठल्या टेबल मध्ये येतो का? तर येतो कुठल्या? 3 च्या. मग 21 इज ए कंपोजिट नंबर. समजते मी काय सांगतो? सेम 22 पण कुठल्या तरी टेबल मध्ये येतो, पण 22 इज ए कंपोजिट नंबर. समजतंय? नेक्स्ट 23 काय येणार आहे? मग तुमचा प्राइम नंबर, कारण 23 कुठल्या टेबल मध्ये येत नाही. मग समजलं मला काय सांगायचं? जो नंबर टेबल मध्ये येतो तो कंपोजिट नंबर, जो नंबर टेबल मध्ये येत नाही त्याला म्हणायचं प्राइम नंबर. समजते मी काय सांगतोय? प्राइम नंबर जो नसेल तो नंबर कंपोजिट नंबर असेल. समजते माझं सेंटेन्स? बघा, हा प्राइम नंबर आहे. जो प्राइम नंबर नाहीये तो 100% काय असणार आहे? कंपोजिट नंबर. आणि आपल्याला लॉजिक हा जो आपण टॉपिक घेणार आहे, या लॉजिक टॉपिक मध्ये आपल्याला कंपोजिट नंबर वरती क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय तिथे की 7 इज अ कंपोजिट नंबर, तर आपल्याला ना लॉजिक मध्ये स्टेटमेंट आहे का नाहीये लिहायचं, नंतर ट्रू ऑर फॉल्स लिहायचं. मग कंपोजिट नंबर म्हणजे काय हे आपल्याला आधीच माहित असावं, म्हणून मी सगळी नंबर सिस्टीम घेतोय. रॅशनल नंबरचा पण क्वेश्चन आहे, इररॅशनल नंबरचा पण क्वेश्चन. समजते मी काय सांगतोय? राहील लक्षात? तर लास्ट वन कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? कॉम्प्लेक्स नंबर असा नंबर जो a प्लस बी आय या फॉर्म मध्ये लिहिला जातो. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? असा नंबर जो a प्लस बी आय या फॉर्म मध्ये लिहिला जातो. a म्हणजे आपला रिअल पार्ट, हा i जो लिहिलेला आहे हा म्हणजे इमॅजिनरी पार्ट. मग ऑफ कोर्स कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला असा दिसणार. समजतंय? मग कॉम्प्लेक्स नंबर हा कसा दिसतो? तर a प्लस बी आय या फॉर्म मध्ये दिसतो. मग तुम्हाला i दिसला की समजून जायचं इमॅजिनरी पार्ट आहे, इट इज कन्फर्म कॉम्प्लेक्स नंबर. त्यातला a आणि b हे आपले रिअल नंबर्स असतात. रिअल नंबर्स म्हणजे काय? तर आपलं ऑलरेडी इथे झालंय. ठीक आहे. तर ही आपली नंबर सिस्टीम आहे. ह्याच्यावरती आता मी एक ट्री डायग्राम काढणार आहे. तर त्याच्या आधी फक्त हे आपलं जे झालं त्याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही नंतर ते नोट डाऊन करून घ्या स्क्रीनशॉट मारून झाल्यानंतर. तर पहिल्यांदा स्क्रीनशॉट 2 सेकंदाचा वेळ देतो, मारून घ्या पटकन.
ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल. आता मी रफ करतो. आता आपण हे जे नंबर सिस्टीम आपण शिकलो ह्याची आपण एक ट्री डायग्राम काढूया चांगली, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी रिवाइज पण होतील आणि लक्षात पण राहतील. तर मी एक ट्री डायग्राम काढतो. लक्षात घ्या, आपण ट्री डायग्राम याच्यासाठीच काढतो की आपल्याला ट्री डायग्राम मध्ये सर्व गोष्टी लक्षात येतात. बघा, फर्स्ट नंबर आपण जो लिहिला तो मी इथे लिहितो. फर्स्ट नंबर आपण लिहिला नॅचरल नंबर, ठीक आहे. नेक्स्ट सेकंड वन आपण इथे लिहिला होल नंबर. नेक्स्ट थर्ड आपण लिहिला इंटिजर नंबर. इंटिजर नंतर बघा आपण रॅशनल इररॅशनल लिहिलं, पण ते दोन्ही टाइप होते रिअलचे, म्हणून मी इथे लिहितो रिअल नंबर. ठीक आहे. रिअल नंतर आपलं झाला प्राइम नंबर. प्राइम नंतर आपलं झाला कंपोजिट नंबर. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. तर आता चेक करा तुम्ही, मी सगळे टाइप्स दिले जे आपले झाले नॅचरल, होल, इंटिजर, रिअल, प्राइम, कंपोजिट, कॉम्प्लेक्स. मग रिअलचे दोन टाइप होते ते मी खाली करतो. काय दोन टाइप होते रे? येस, रॅशनल अँड इररॅशनल. ठीक आहे. तर आता तुम्ही चेक करा. आता मी पहिल्यापासून रिवाइज करतो पटापट. नॅचरल नंबर, चला फास्ट म्हणत म्हणत रिकॉल करायचं. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 2 3 4 सो ऑन. नेक्स्ट होल नंबर कुठून स्टार्ट होतात? 0 1 2 3 सो ऑन. इंटिजर्स फास्ट निगेटिव्ह साइडला पण, म्हणजेच -2 -1 0 1 2 3 सो ऑन. समजलं का मी काय लिहिलंय ते? इंटिजर्स 0 च्या निगेटिव्ह साइडला पण आणि पॉझिटिव्ह साइडला पण. रॅशनल नंबर, रॅशनल नंबर थोडीशी आठवण करून देतो. रॅशनल नंबर हा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असतो, म्हणजे p/q, राइट. त्यातला p आणि q बोथ आर इंटिजर्स आणि इम्पॉर्टंट q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0. येस. इररॅशनल नंबर, इररॅशनल नंबर म्हणजे असा नंबर जो काय असणार आहे रूट फॉर्म मध्ये असणार. मग मी डायरेक्ट याचं एक्झाम्पल लिहितो जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. असा नंबर जो रूट मध्ये लिहिला जातो आणि रूट मध्ये लिहिल्यानंतर त्याची व्हॅल्यू निघत नाही. म्हणजे जसं मी मगाशी रूट 36 लिहिलेला, पण रूट 36 ची आन्सर येतो आपल्याला 6. मग रूट 36 चा आन्सर 6 येतं. मग 6 ला आपण 6/1 लिहू शकतो. देअरफॉर इट इज रॅशनल नंबर. आता या दोघांची व्हॅल्यू आपण काढू शकतो का? तर नाही काढू शकत. तर ह्याचा आन्सर आपण काय लिहिणार? इररॅशनल नंबर. ठीक आहे. नेक्स्ट मी येतो इथे आता कंपोजिट नंबर, प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे असा नंबर जो डिवाइड होत नाही. मग मी याचा एक्झाम्पल लिहून ठेवतो. चला काय एक्झाम्पल लिहू रे? 5 लिहितो, 11 लिहितो, 13 लिहितो, एटसेट्रा. तसंच कंपोजिट डॉट 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 करून ठेवतो. ठीक आहे. कंपोजिट, कंपोजिट म्हणजे असा नंबर जो टेबल मध्ये येतो 6 8 50 सो ऑन. राईट. लक्षात? इझी आहे. मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगितलं, सेंटेन्स लक्षात ठेवा. जो प्राइम नंबर नसतो तो कंपोजिट नंबर असतो. राईट. लक्षात? प्राइम नंबर नसतो तो कंपोजिट नंबर असतो. नेक्स्ट कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरला फक्त लक्षात ठेवायचं a + b i फॉर्म. त्यातला a म्हणजे रियल पार्ट, b म्हणजे bi म्हणजे इमॅजिनरी पार्ट. म्हणजे i आले की आपण म्हणायचं इमॅजिनरी पार्ट, a आले की म्हणायचं रियल पार्ट. समजतंय? तर ही आपली पूर्ण ट्री डायग्राम आहे नंबर सिस्टीमची. एवढे नंबर्स आपल्याला लक्षात ठेवायचे जेणेकरून लॉजिकची आपण जे आता फर्स्ट एक्सरसाइज सॉल्व करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी नंबर सिस्टीम बाय हार्ट असणं खूप गरजेचं आहे. तर एकदा नंबर सिस्टीम व्यवस्थित बघून घ्या आणि याचा ट्री डायग्रामचा पूर्ण एक स्क्रीनशॉट मारा, म्हणजे तुमच्या हे लक्षात राहील. 2 सेकंदाचा वेळ देतो मी, पटकन स्क्रीनशॉट याचा मारून घ्यायचा फास्ट.
ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारला असेल. ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर मला कॉल करून विचारा, किंवा त्याच्यामध्ये पण काही वाटलं तुम्हाला की वेगळं सर आम्हाला हा क्वेश्चन नाही समजलं तर कमेंट मध्ये टाकलं तरी चालेल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका नसेलच मला वाटतं काय आपण हे इझिली घेतलं. फक्त ही ट्री डायग्राम खूप महत्त्वाची आहे. ट्री डायग्राम मध्ये पूर्ण आपल्याला जे काय आहे ते लक्षात येतं. त्यामुळे ट्री डायग्राम पूर्ण खूप महत्त्वाची आहे, ती पूर्ण बाय हार्ट करून ठेवा. आता मी रफ करतो आणि आपण जाऊया टॉपिक कडे. टॉपिकचं नाव आहे लॉजिक. तर सगळ्यांनी नोटबुक मध्ये हेडिंग लिहून ठेवायचं आहे, मॅथमॅटिकल लॉजिक. तर लॉजिक टॉपिक खूप इझी आहे आणि लॉजिकचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर लॉजिक मध्ये आपण काय घेणार आहे, लॉजिक या टॉपिक मध्ये काय आहे, थोडंसं आपण बारकाईने विचार करूया प्रत्येक गोष्टीचा. तर लॉजिक टॉपिकचं नेम आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर आता सगळ्यात पहिल्यांदा लॉजिक, लॉजिक या वर्डचं मीनिंग काय असेल? लॉजिक काय असू शकतं? लॉजिक या वर्डचं मीनिंग लॉजिक आपण म्हणतो बघा या गोष्टी मागे लॉजिक आहे, ह्याच्यात काहीतरी लॉजिक असेल, हे असू शकतं, हे असं असू शकतं, लॉजिक आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी. तर लॉजिक म्हणजे काय? तर लॉजिक हा एक ग्रीक वर्ड, वर्डचं नाव आहे लोगोस. हा जो लॉजिक शब्द कुठून आला तर एक ग्रीक वर्ड आहे लोगोस. लोगोसचं मीनिंग आहे रिझन. एखाद्या गोष्टी मागे लॉजिक आहे म्हणजेच काय? तर एखाद्या गोष्टी मागे रिझन आहे. समजते मी काय सांगतो? एखाद्या गोष्टी मागे लॉजिक आहे म्हणजेच काय? तर रिझन आहे. आणि लॉजिक हा कुठला वर्ड आहे? ग्रीक वर्ड आहे लोगोस आहे. आपल्याला कोण क्वेश्चन मध्ये विचारणार नाहीये, फक्त माहित असावं म्हणून मी सांगतो. आता आपला जो नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये जी पहिली एक्सरसाइज आहे त्या पहिल्या एक्सरसाइज मध्ये बघायला गेलं तर इंग्लिश ग्रामर आहे, लक्षात घ्या. आणि हे इंग्लिश ग्रामर वरतीच आपली पूर्ण पहिली एक्सरसाइज आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल याला आधीच आम्हाला इंग्लिश एवढं आवडत नाही, त्यात मॅथ्सची पहिलीच एक्सरसाइज इंग्लिश ग्रामर, तर घाबरून जायची काहीच गरज नाहीये. फक्त सेंटेन्स आणि त्याचे टाइप्स आहेत तेवढे टाइप्स फक्त आपण लक्षात ठेवायचे. सेंटेन्सचे टाइप लक्षात राहिले की पहिली एक्सरसाइज आपण इझिली क्लिअर करू शकतो, इझिली. ठीक आहे, तर फक्त हे नोट डाऊन करून ठेवा. लॉजिक हा एक ग्रीक वर्ड आहे लोगोस. लोगोसचं मीनिंग आहे रिझन. आणि मेन मग मी फर्स्ट एक्सरसाइज जी आहे त्याचा पार्ट काय तर लगेच चालू करतोय. हे तुम्ही नोट डाऊन करून घेतलं सगळ्यांनी? ठीक आहे, तर आता मी हे रफ करतो आणि मेन येतो मी एक्सरसाइज वर. तर एक्सरसाइज मध्ये आपल्याला इंग्लिश ग्रामर आहे. तर इंग्लिश ग्रामर मध्ये आता आपण चेक करूया सेंटेन्स. तर आता मी हेडिंग लिहितो टाइप्स ऑफ सेंटेन्स. लक्ष द्यायचं व्यवस्थित. The first type है assertive sentence. Assertive sentence म्हणजेच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आता मी एक एक्झाम्पल सांगतो. समजा मी असं म्हणलं दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. मी दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. तर ऍक्च्युअली दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया मी काय केलं? डिक्लेअर केलं, विच इज ट्रू ऑल्सो. ठीक आहे, मी डिक्लेअर केलं. मग ते कुठला सेंटेन्स आहे? तर असर्टिव्ह सेंटेन्स आहे. पण मी समजा असं सेंटेन्स म्हणलं पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया. पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया. तुम्ही म्हणता सर काय बोलताय, पंजाब थोडी ना कॅपिटल ऑफ इंडिया. तर मला पण माहिती आहे पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया रॉंग आहे, पण पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया मी काय केलं? डिक्लेअर केलं. पण तुम्हाला जर क्वेश्चन आला पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया, इज इट असर्टिव्ह सेंटेन्स? येस, इट इज असर्टिव्ह सेंटेन्स. व्हाय? बिकॉज इट इज ऑलरेडी डिक्लेअर्ड. म्हणजे मी काय केलं तर ते डिक्लेअर केलं की हे असर्टिव्ह, मी डिक्लेअर केलं की हे पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया आहे म्हणून ते असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, तर याच्या खाली मी लिहिलं बघा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट मी खाली लिहितो इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इट इज अ स्टेटमेंट आहे. आता ह्याचं मीनिंग काय तर मी नंतर जसं मी पुढे पुढे जाईल नंतर मी सांगेल ह्याचं मीनिंग काय. कारण आपल्याला जो मेन क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे फर्स्ट एक्सरसाइज मध्ये तो क्वेश्चन असाच आहे, चेक वेदर द फॉलोइंग सेंटेन्स इज ए स्टेटमेंट ऑर नॉट. स्टेटमेंट आहे का नाही हे लिहायचं. ठीक आहे, तर हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स. तर मी पाहिजे फक्त यायचं आहे ना एक एग्जांपल लिहितो पंजाब इज कॅपिटल
कॅपिटल ऑफ इंडिया. ठीक आहे. त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये कुठलाही स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला, स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. आता फर्स्ट स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला म्हणजेच काय, समजा मी असं लिहिलं sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता मला सांगा हा जो ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे हा ऑलरेडी आपल्याला 10th ला झालेला आहे, बरोबर. तर हा फॉर्म्युला असर्टिव्ह सेंटेन्स आहे का असा कोणी क्वेश्चन केला तर येस इट इज असर्टिव्ह सेंटेन्स. का, कारण की हा स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर असं एखादं इक्वेशन दिलं, बघा इक्वेशन काय दिलं आहे, x स्क्वेअर मायनस x मायनस 6 इज इक्वल टू 0 कॉमा x इज इक्वल टू 12. आता x ची व्हॅल्यू जर तुम्ही 12 याच्यात पुट केली तर 12 चा स्क्वेअर येतो 144. 144 मायनस 12 किती येणार 132. 132 मायनस 6 किती येणार 126. तुम्हाला सांगा आन्सर 0 येते का, हे 12 पुट केलं LHS मध्ये RHS 0 येते का, नाही येत आहे. तरी पण हे सेंटेन्स आपलं असर्टिव्ह सेंटेन्स आहे. का, कारण की मी इथे डिक्लेअर केले. लक्षात ठेवा इथे x ची व्हॅल्यू दिले, समजा x ची व्हॅल्यू दिली नसती आणि इक्वेशन एवढंच असतं x स्क्वेअर मायनस x मायनस 6 इज इक्वल टू 0 तर हे असर्टिव्ह सेंटेन्स नाही, त्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. आपण पुढे घेणारच आहे ते. पण लक्षात काय ठेवायचं, कुठलंही इक्वेशन दिलं आणि पुढे x ची व्हॅल्यू जर दिली तर त्याला म्हणायचं असर्टिव्ह सेंटेन्स. तर मी पुन्हा एकदा रिकॉल करतो, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, सगळे स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले इट इज असर्टिव्ह सेंटेन्स. थर्ड थिंग खूप महत्त्वाची की ज्याच्यामध्ये एखादं इक्वेशन दिलं आणि पुढे त्या इक्वेशनची x ची व्हॅल्यू दिली तर ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि हे सगळे जे आपण घेतले हे असर्टिव्ह सेंटेन्स मध्येच आहे. ठीक आहे. तर मला वाटतं हे तुमच्या लक्षात राहील, काय याच्यामध्ये अवघड नाहीये. असर्टिव्ह सेंटेन्स इट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि त्याच्यामध्ये काय काय आलं तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, कोणाला काही डाऊट आहे याच्यात तर बघा मी पुन्हा एकदा पाहिजे रिवाइज करतो. असर्टिव्ह सेंटेन्स काय आहे तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे मी एक्झाम्पल पण मी सांगतो, पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया मी डिक्लेअर केलं, येस इट इज असर्टिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, कुठलाही स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला असू दे तो असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, कुठलाही इक्वेशन असलं आणि पुढे x ची व्हॅल्यू दिली, बघा खूप महत्त्वाचं आहे, हायलाइट करून ठेवा, x ची व्हॅल्यू जर दिली तर ते सेंटेन्स आहे असर्टिव्ह सेंटेन्स. जर ही x ची व्हॅल्यू नाही दिली तर ते आहे ओपन सेंटेन्स. आपण पुढे घेणारच आहे ओपन सेंटेन्स, पण लक्षात ठेवा इथेच. ठीक आहे. फर्स्ट झालं असर्टिव्ह सेंटेन्स, मी सेकंड येतो आता. सेकंड वन सेकंड है इंपेरेटिव सेंटेंस. इंपेरेटिव सेंटेंस म्हणजेच कमांड और रिक्वेस्ट. बघा इथे असर्टिव्ह सेंटेन्सला मी फर्स्ट लिहिलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, नंतर लिहिलं इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे. तसंच इंपेरेटिव्ह सेंटेन्सला मी सुरुवात केली काय लिहिलं कमांड और रिक्वेस्ट आणि नंतर मी खाली लिहितो इट इज not a statement. ठीक आहे. समजतंय मी काय लिहिलं आता. हे इट इज अ स्टेटमेंट लिहिलं, हे इट इज नॉट अ स्टेटमेंट लिहिलं. नंतर बघा मी इथे एक्झाम्पल लिहिलं, तसं मी आता याचं एक्झाम्पल लिहितो. ह्याचे मी बरेचसे एक्झाम्पल ह्याचे पण लिहू शकतो. तर इंपेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय लिहिलं कमांड और रिक्वेस्ट. म्हणजे बघा मी तुम्ही अभ्यास नाही केला किंवा काही जे काय असेल मी तुम्हाला पनिश केलं म्हणजेच मी काय करतो तुम्हाला कमांड करतो. जसं की बघा आपण लेक्चर जेव्हा आपले ऑफलाईन चालू होते तेव्हा कधी कधी मी तुम्हाला सांगायचो खिडकी बंद कर, दरवाजा लाव. समजा मी असं म्हणलं शट द डोअर, काय म्हणलं मी शट द डोअर. मग शट द डोअर म्हणजे मी काय केलं रे कमांड, तुम्हाला एक ऑर्डर केली, बरोबर. मग शट द डोअर इट इज ए इंपेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. तसंच तुम्ही तुमच्या फ्रेंडला पेन मागितला, प्लीज गिव्ह मी युअर पेन, प्लीज गिव्ह मी युअर पेन म्हणजे काय केली रिक्वेस्ट केली. मग रिक्वेस्ट केल्यावर काय म्हणायचं त्याला इंपेरेटिव्ह सेंटेन्स.
समजते? म्हणजे तुम्ही जरी कमांड दिलं किंवा रिक्वेस्ट केलं तर त्याला काय म्हणायचं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. तर मी इथे फक्त एक्झाम्पल लिहितो, एक प्लीज गिव्ह मी युअर पेन. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, कमांड असेल, रिक्वेस्ट असेल आणि इट इज नॉट अ स्टेटमेंट. तर मी नेक्स्ट टाइप कडे जातो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मला वाटते बारका कोण शेंबडा पोरगा जरी असेल त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय कळेल. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय असतं रे, तर इझिली एक्सक्लेमेटरी मार्क असणारे, एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असणारे, म्हणजे बघा असं साइन असेल एक्सक्लेमेटरी मार्क. मग एक्सक्लेमेटरी मार्क असेल तर त्याला काय म्हणायचं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणायचं. इट इज ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट, इट इज नॉट ए स्टेटमेंट. क्लियर आहे मी काय सांगतोय? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय आलं, एक्सक्लेमेटरी मार्क आला, इट इज नॉट अ स्टेटमेंट. याचं पाहिलं मी एक एक्झाम्पल देतो, ओ माय गॉड. ठीक आहे, म्हणजे आता बघा या सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क दिसलं, कोणी सांगेल हा काय आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे, तर आता अजून पुढे टाइप्स आहेत. पहिले हे जे 3 टाइप्स झाले आता आपले, कुठले कुठले झाले बघा, असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. हे तिन्ही एकदा बघून घ्या आणि याचा पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या आणि नंतर ते व्यवस्थित लिहून. 3 टाइप सेंटेन्सचे झाले, लास्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स झाला आपला. पटकन याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. मग नेक्स्ट आपण जो टाइप आहे तो आपण चालू करतो. ठीक आहे, तर तिन्ही पण एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या फास्ट. तर मला वाटतं स्क्रीनशॉट तुमचा मारून झाला असेल. असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नेक्स्ट टाइप आता आपण घेतोय सेंटेन्स मधला. तुम्ही या बाजूला लिहितो आता. फोर्थ वन जो टाइप आहे तो आपला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर मी बोर्डवर लिहितो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तुम्हाला वाटतं 10th ला ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला असेल ग्रामरचा त्यांना माहित असेल इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन्स. बघा मी पुन्हा एकदा रिकॉल करतो. फर्स्ट आपण घेतला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, सॉरी असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये काय होतं, तर आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणून आपण लिहिलं. नेक्स्ट सेकंड इम्पेरेटिव्ह घेतलं, इम्पेरेटिव्ह मध्ये काय लिहिलं आपण, कमांड और रिक्वेस्ट. आणि थर्ड आपण घेतला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय, तर एक्सक्लेमेटरी मार्क. आता नेक्स्ट टाइप आपला जो आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला मी खाली लिहिलं क्वेश्चन्स. जसं मगाशी दिलेला तसं मी इथे सेंटेन्स लिहितो, इट इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, मी इथे काय लिहिलं क्वेश्चन्स, इथे लिहिलं इट इज नॉट अ स्टेटमेंट. आता क्वेश्चन्स म्हणजे काय, तर कुठलाही क्वेश्चन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम. आता आपल्याला सेंटेन्स बघूनच समजते, क्वेश्चन मार्क असू दे किंवा नसू दे, क्वेश्चन बघूनच समजते आपल्याला की याच्यामध्ये क्वेश्चन केलेलं आहे. मग क्वेश्चन केलेलं सेंटेन्स असेल तर काय म्हणणार आपण त्याला, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. पण लक्षात ठेवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पण आपण काय लिहिलं, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट टाइप जो आपला आहे ओपन सेंटेन्स. आता लक्षात घ्या पहिले जे 4 टाइप होते आणि हा जो 5वा टाइप आहे. आता हा जो 5वा टाइप आहे ह्याला मी थोडासा असं बॉक्स करतो. त्याचं कारण असं, हा ओपन सेंटेन्स आपल्याला ग्रामर मध्ये नव्हता. या ओपन सेंटेन्सचं मीनिंग काय होतं हे लक्षात घ्या. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला मी म्हणलं क्वेश्चन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय, तर आता ओपन सेंटेन्स व्यवस्थित लक्षात घ्यायचं. ओपन सेंटेन्स म्हणजे आता समजा मी कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं, फॉर एक्झाम्पल असं देतो x² - x - 6 is equal to 0. आता तुम्हाला आठवत असेल असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये पण मी असंच लिहिलेलं, पण पुढे x ची व्हॅल्यू लिहिलेली. आता इथे बघा पुढे x ची व्हॅल्यूच नाही लिहिली, म्हणजे असं लिहिलेलं नाहीये x is equal to 4 अशी मी व्हॅल्यू लिहित नाहीये. तर या सेंटेन्सला म्हणायचं ओपन सेंटेन्स. अजून एक सेंटेन्स लिहितो मी, बघा या बाजूला, ही इज गुड क्रिकेटर. आता मला सांगा ही इज गुड क्रिकेटर. आता बघा
तुम्हाला विराट कोहली आवडत असेल तुम्ही म्हणणार विराट कोहली इज गुड क्रिकेटर. म्हणजेच काय, या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ही त्याच्यामध्ये पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होते. म्हणजेच बघा, माझ्याकडे आला तर आन्सर वेगळे आहे, युवराज सिंग आहे. तुमच्याकडे गेला तर विराट कोहली आहे. थर्ड पर्सन असेल त्याकडे वेगळं आन्सर्स आहे. म्हणजे पर्सन टू पर्सन काय होते, ट्रूथ चेंज होते. म्हणून या सेंटेन्सला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. बघा अजून एक एक्झाम्पल लिहितो मी. इट इज रेड इन कलर. आता मी म्हणतो इट इज रेड इन कलर. प्रत्येक जण वेगळी गोष्ट इमॅजिन करणार आहे. मी म्हणतो रोजेस आर रेड इन कलर. तुम्ही अजून वेगळं काहीतरी इमॅजिन करणार. म्हणजे रेड कलरच्या बऱ्याचशा गोष्टी आपण प्रत्येक पर्सन टू पर्सन इमॅजिन करणार आहे. म्हणजे सेम पर्सन टू पर्सन आहे, ट्रूथ काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून हे दोन्ही पण ओपन सेंटेन्स आहे. ठीक आहे. तर एक लास्ट एक्झाम्पल लिहितो. मॅथ्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता बघा, मला जर कोणी विचारलं मॅथ्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे का, तर मी 100% होच म्हणणार आहे, कारण मला मॅथ्सचा विषय आवडतो. पण कुठल्या बायोवाल्याला जर विचारलं मॅथ्स इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट, तर तो काय म्हणणार आहे, नाही बाबा मॅथ्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट नाहीये. तसंच पर्सन टू पर्सन आपण जर विचारलं तर एक येस म्हणेल, एक नो म्हणेल, एखादा येस म्हणेल, परत एखादा नो म्हणेल. म्हणजे पर्सन टू पर्सन ह्याचं ट्रूथ चेंज होणार आहे. म्हणून हे पण सेंटेन्स आपलं काय, तो ओपन सेंटेन्स आहे. लक्षात घ्या बारकाईने तुम्ही. हे जे पहिलं आपण लिहिलं, या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू नव्हती, म्हणून ह्याला आपण म्हणलं ओपन सेंटेन्स. x ची व्हॅल्यू दिली तर त्याला आपण काय म्हणतो, आठवत असेल, असर्टिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन चेक करा. इथे ही आहे, इथे इट आहे. म्हणजे या जागी आपण काही पण इमॅजिन करू शकतो. म्हणजे पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होईल. म्हणून हे दोन्ही पण ओपन सेंटेन्स आहे. सेम या सेंटेन्सला पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होणार आहे. म्हणून ह्याला पण आपण म्हणतोय ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स खूप महत्त्वाचा आहे. पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंजेस किंवा वॅरीज. ठीक आहे. मी शॉर्ट मध्ये लिहिलं पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंजेस. सेम इट इज नॉट ए स्टेटमेंट. तर बघा चेक करा, पर्सन टू पर्सन ट्रूथ काय होतं, चेंज होतं, आणि इट इज नॉट अ स्टेटमेंट. तर आता मी पुन्हा सगळं रिवाइज करतो. मग आपण एक्सरसाइज कडे वळूया. तर टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपण जे टोटल टाइप्स घेतले, टोटल टाइप्स आपण घेतले 5 टाइप्स. पहिला टाइप आणि हा जो पाचवा टाइप आहे, हे दोन्ही टाइप खूप महत्त्वाचे आहेत. दुसरा, तिसरा, चौथा खूप इझी आहे. मी फक्त पटकन रिवाइज करून घेतो. सगळ्यात पहिला आपला जो टाइप येतो, त्या टाइपचं नाव काय, असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर इट इज अ स्टेटमेंट. तर आता ऍक्च्युअली मध्ये जर बघायला गेलं तर पहिल्या आणि पाचव्या मध्येच काहीतरी आपल्याला समजून घेण्यासारखं आहे. दुसरा, तिसरा, चौथा खूप सोपं आहे. ठीक आहे. तर आता हे पण तुम्ही पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. मग मी ह्याची पण एक ट्री डायग्राम काढतो, ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर तुम्ही याचा पटकन एक 2 सेकंद स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे. मला वाटतं स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. आता मी याची ट्री डायग्राम काढतो, जेणेकरून आपल्याला पूर्ण सेंटेन्सचे टाइप व्यवस्थित लक्षात राहतील. त्याचबरोबर पहिल्या एक्सरसाइज मध्ये कुठल्याही क्वेश्चनला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर आता मी एक ट्री डायग्राम काढतो. ट्री डायग्राम आपण ह्याच्यासाठी काढतो, जेणेकरून ट्री डायग्राम मध्ये आपल्याला पूर्ण कन्सेप्ट रिवाइज होतो आणि क्लिअर पण होतो. त्यासाठी आपण ट्री डायग्राम काढतो, लक्षात घ्यायचं. तर तुम्ही हेडिंग लिहितो सेंटेन्स. फर्स्ट टाइप आपला होता असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. त्याच्या खालीच बघा मी आता कसं लिहितो, जेणेकरून आपल्या लक्षात राहील. डिक्लेरेटिव्ह, त्याच्याच खाली मी लिहितो स्टेटमेंट, आणि त्याच्याच खाली मी लिहितो एक एक्झाम्पल, दिल्ली किंवा पंजाब. आपण मगाशी लिहिलं ना पंजाब लिहितो. पंजाब इज कॅपिटल
इंडिया. ठीक आहे. आता मी हे असं का लिहिलं जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आपण काय घेतलेलं. आम्ही ह्याच्यामध्ये बघा डिक्लेरेटिव्ह मध्ये स्टेटमेंट जसं लिहिलं तसं डिक्लेरेटिव्ह मध्ये अजून काही गोष्टी आहेत जसं की ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. मी इथे लिहितो पाहिजे तर स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. आता मी इथे लिहितो स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युले. ठीक आहे. स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आणि त्याचबरोबर इक्वेशन असेल तर x ची व्हॅल्यू गिवन पाहिजे. त्यासाठी मी इथे फक्त त्याचे एक एक्झाम्पल लिहितो जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. x² - x - 6 = 0, x = 3. ठीक आहे. x² - x - 6 = 0, x = 3. आता ही जी व्हॅल्यू आहे ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून हा आपला काय असर्टिव्ह सेंटेन्स आहे. ठीक आहे. मी शॉर्ट मध्ये बघा सगळं लिहिले. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इट इज अ स्टेटमेंट, स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले, त्याचबरोबर इक्वेशन विथ द व्हॅल्यू ऑफ x हे सगळं असर्टिव्ह मध्ये येतं. आता मी ते जे एक्झाम्पल आहे पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया ते लिहित नाही. ते काय ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना समजणार आहे कारण ते डिक्लेअर केले. ठीक आहे. हे थोडंसं वेगळं आहे त्याच्यामुळे मी हे एक्झाम्पल लिहून ठेवले. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. या एक्झाम्पल मध्ये मी आठवण करून देतो x ची व्हॅल्यू नाही दिली. बघा आठवण करा. x ची व्हॅल्यू नाही दिली तर त्याला काय म्हणायचं ओपन सेंटेन्स. x ची व्हॅल्यू दिली तर त्याला काय म्हणायचं असर्टिव्ह सेंटेन्स. तर नेक्स्ट हा खूप महत्त्वाचा टाइप आहे म्हणून मी ह्याचे एवढे लिहिलं. नेक्स्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. चला इम्पेरेटिव्ह मध्ये तर जास्त काय नाहीये. इम्पेरेटिव्ह म्हणजेच कमांड or request, same, not a statement, बरोबर आहे. कमांड और रिक्वेस्ट नॉट अ स्टेटमेंट. आणि ह्याच्यामध्ये वेगळं असं काय नाही लक्षात ठेवण्यासारखं. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक्झाम्पल एकच लक्षात ठेवा. प्लीज गिव्ह मी युअर पेन. ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या इम्पेरेटिव्ह मध्ये काय अवघड नाहीये. कमांड किंवा रिक्वेस्ट म्हणलं की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं येऊन जाईल. पण लक्षात फक्त याच्यामध्ये या गोष्टी ठेवायच्या. इट इज अ स्टेटमेंट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट इम्पेरेटिव्ह नंतर आपण घेतलं एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी मध्ये कसं आयडेंटिफाय करायचं तर एक्सक्लेमेटरी मार्क. एक्सक्लेमेटरी मार्क कसा दिसतो हे सगळ्यांनाच माहित आहे. सेम याच्यासारखं नॉट अ स्टेटमेंट, नॉट अ स्टेटमेंट, एक्सक्लेमेटरी मार्क, नॉट अ स्टेटमेंट. आणि लास्ट एक्झाम्पल मी लिहून ठेवतो ओ माय गॉड. ठीक आहे. हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नेक्स्ट आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटेरोगेटिव्ह मध्ये काय होतं रे तर क्वेश्चन्स राईट. ह्याच्यामध्ये पण काय आपल्याला आयडेंटिफाय करायला अवघड नाहीये. सेम पॅटर्न, नॉट अ स्टेटमेंट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट एक्झाम्पल. तर एक्झाम्पल कोणतंही घ्या. व्हॉट इज युअर नेम. असं काही कंपल्सरी नाहीये की तिथे क्वेश्चन मार्क असलाच पाहिजे. आपल्याला दिलेल्या सेंटेन्स मध्ये समजणार की क्वेश्चन आहे का नाहीये. ठीक आहे. आणि लास्ट आणि महत्त्वाचा टाइप तो म्हणजे ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स खूप महत्त्वाचं. मी स्टार्टला सांगितलं ओपन सेंटेन्स आणि हा असर्टिव्ह सेंटेन्स दोन्ही टाइप खूप महत्त्वाचे. तर ओपन सेंटेन्स मध्ये पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होतं म्हणून मी इथे लिहितो पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंजेस. ठीक आहे. पर्सन टू पर्सन काय म्हणलं मी ट्रूथ चेंजेस. सेम नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट मी त्यामध्ये लिहितो यूज ऑफ इट, ही, शी. ठीक आहे. त्याच्यामध्ये इट आलं, ही आलं, शी आलं तर त्याला काय म्हणायचं ओपन सेंटेन्स. जसं की आपण मगाशी म्हणलं इट इज रेड इन कलर.
ही इज गुड क्रिकेटर, ही इज गुड म्युझिशियन. ठीक आहे. नेक्स्ट आणि लास्ट ओपन सेंटेन्स मध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. एक्झाम्पल x square minus x minus 6 is equal to 0, x is equal to 5. x square minus x minus 6 is equal to 0, x is equal to 5. आता याच्यामध्ये चेक करा, x ची व्हॅल्यू दिली, x ची व्हॅल्यू दिली असेल तर काय म्हणायचं, त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. x ची व्हॅल्यू नाही दिली तर काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. मग हे ओपन सेंटेन्स आहे. आता थोडंसं मी बॉक्स करतो इथे पण आणि या बाजूला पण. तर दोघांचं कंपॅरिझन तुम्ही बघा. दोन्ही इक्वेशन मध्ये इथे पण सेम इक्वेशन लिहिले मी, x स्क्वेअर मायनस x मायनस 6 इज इक्वल टू 0. या बाजूला बघा x स्क्वेअर मायनस x मायनस 6 इज इक्वल टू 0. इथे x ची व्हॅल्यू 3 दिले, इथे x ची व्हॅल्यू दिलीच नाही. मग जेव्हा x ची व्हॅल्यू देणार तेव्हा त्याला आपण म्हणायचं ऍसरेटिव्ह, जेव्हा x ची व्हॅल्यू नाही देणार तेव्हा त्याला आपण म्हणायचं ओपन सेंटेन्स. ठीक आहे. मग आता फक्त पूर्ण सेंटेन्सचे जे टाइप आहे मी पूर्ण एकदम तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहून दिले, तर मी पटकन रिवाइज करतो. फर्स्ट टाइप आहे ऍसरेटिव्ह सेंटेन्स. ऍसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये बघा काय लिहिले, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सेम इट इज अ स्टेटमेंट, स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आणि कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली असेल. ठीक आहे. आता तुम्ही चेक करा टोटल जेवढे टाइप आहे त्याच्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी आपण लिहिले इट इज अ स्टेटमेंट, ते म्हणजे कुठे लिहिले, ऍसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये लिहिले. मग आपल्याला जो एक्सरसाइज फर्स्ट आहे त्याच्यामध्ये जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन असा आहे, चेक वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट ऑर नॉट. मग आपल्याला काय चेक करायचं आहे, तर स्टेटमेंट आहे का नाहीये हे चेक करायचं. म्हणजेच आपल्याला काय करायचं, पूर्ण सगळ्या क्वेश्चन मध्ये ऍसरेटिव्ह सेंटेन्सचा कुठला क्वेश्चन आहे बघायचा. ऍसरेटिव्ह सेंटेन्सचा जो क्वेश्चन आहे तो आपला काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. इझी आहे. मग आता तसंच मी पुढे जातो. इम्पेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह म्हणजे एकदम इझी आहे, कमांड ऑर रिक्वेस्ट. एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेटरी मार्क. इंटरोगेटिव्ह, क्वेश्चन्स. फक्त ओपन, ओपन लक्षात ठेवायचं, पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज. आणि महत्त्वाचं लास्टला मी लिहिलं ते कुठलंही इक्वेशन दिलं x ची व्हॅल्यू नाही दिली तर त्याला म्हणायचं ओपन सेंटेन्स. ठीक आहे. तर सगळे नॉट अ स्टेटमेंट आहे, एकच इट इज अ स्टेटमेंट आहे. तर पुढचा पॉइंट आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूचा घ्यायचा. त्याच्या आधी या पूर्ण ट्री डायग्रामची एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढचं ट्रूथ व्हॅल्यू घेऊन लगेच एक्सरसाइज आपल्याला स्टार्ट करायची. ठीक आहे. तर आता व्यवस्थित याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं फास्ट. तर आता आपले सेंटेन्सचे सगळे टाइप झाले. तर सेंटेन्सचे टाइप झाल्यावर जो आपल्याला क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज फर्स्ट मधला करायचा आहे त्यासाठी आपल्याला अजून एक पॉइंट माहित असला पाहिजे, तो म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू. तर मी नोट लिहितो, इफ गिवन सेंटेन्स इज स्टेटमेंट then the truth value can be determined. तर बघा आपण काय लिहिलंय, if given sentence is statement then the truth value can be determined. म्हणजेच काय, दिलेलं सेंटेन्स जर स्टेटमेंट असेल तर आणि तरच ट्रूथ व्हॅल्यू आपण काढायची. जर दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट नाहीये तर ट्रूथ व्हॅल्यू आपण काढूच शकत नाही. मग दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट कधी असेल, आता तुमच्या लक्षात आलं असेल दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट कधी असेल, जेव्हा ते ऍसरेटिव्ह सेंटेन्स असेल, म्हणजेच जेव्हा ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल. समजते मी काय सांगतोय. मग आता समजा मी एखादा प्रश्न असा लिहिला, लक्ष द्यायचं व्यवस्थित. समजा मी मगाशी सारखं लिहिलं, पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया. तर मला सांगा पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया हे ऍसरेटिव्ह सेंटेन्स आहे का? तर आहे. काय? कारण की मी डिक्लेअर केले. बरोबर, मी सेंटेन्स डिक्लेअर केले, ह्याचा अर्थ हे ऍसरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच हे स्टेटमेंट आहे. बरोबर, तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली. हे स्टेटमेंट आहे, त्याचं कारण काय? तर स्टेटमेंट असण्याचं कारण असं आहे की ते ऍसरेटिव्ह सेंटेन्स आहे.
ठीक आहे. तर आता आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काढू शकतो. असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणूनच काय आहे ते स्टेटमेंट आहे. मग मी याची ट्रूथ व्हॅल्यू काढतो. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंजाब इज कॅपिटल ऑफ इंडिया. ट्रू आहे का फॉल्स आहे? तर फॉल्स आहे. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू दोन प्रकारे लिहितो आपण, टी आणि एफ. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय देणार? कॅपिटल एफ. समजते मी काय सांगतोय? म्हणजेच काय, दिलेल्या प्रश्नात पहिल्यांदा आपण काय बघायचं, ते स्टेटमेंट आहे का बघायचं. स्टेटमेंट आहे का बघायचं म्हणजेच काय बघायचं, तर दिलेला प्रश्न हा असर्टिव्ह सेंटेन्स आहे का बघायचं. समजतंय? तर आता मी अजून एक क्वेश्चन लिहितो. x² - x - 6 = 0. तर मला सांगा पहिल्यांदा हा स्टेटमेंट आहे का. तुम्ही थोडासा विचार करा. तर हे स्टेटमेंट आहे का रे? तर 100% तुमचा आन्सर असणार आहे की हे स्टेटमेंट नाहीये. त्याचं कारण असं, x ची व्हॅल्यूज दिलेली नाहीये. x ची व्हॅल्यू दिलेली नसेल तर हे ओपन सेंटेन्स असतं. ओपन सेंटेन्स असल्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट. बरोबर आहे. तर आता मी पुढे x ची व्हॅल्यू लिहितो 4. तर आता तुम्ही सांगा येस इट इज अ स्टेटमेंट. का रे स्टेटमेंट? कारण की हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि हे आपण काय केले, डिक्लेअर केले. कसं डिक्लेअर केले, तर x ची व्हॅल्यू देऊन डिक्लेअर केले. x ची व्हॅल्यू नाही दिली, ओपन सेंटेन्स, नॉट अ स्टेटमेंट. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढू शकतो का एवढ्याची? नाही काढू शकत. समजते मी काय सांगतोय? तर आता आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काढूया. कशी काढायची, तर x ची व्हॅल्यू 4 इथे पुट करायचं. 4 चा स्क्वेअर 16 - 4 - 6. बरोबर. x च्या जागेवर 4 पुट केला. LHS मध्ये आन्सर किती? 16 - 4 12. 12 - 6 6. आन्सर 0 आला का रे? नाही आलं. म्हणजेच याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स आली. समजते? ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T आणि कॅपिटल F च लिहायचे. पण महत्त्वाची जी नोट आहे ती ही आहे. काय नोट आहे? दिलेला सेंटेन्स स्टेटमेंट आहे का पहिल्यांदा बघा, मगच ट्रूथ व्हॅल्यू काढा. कोणाची पण ट्रूथ व्हॅल्यू काढायची नाही. म्हणजे मी म्हटलं प्लीज गिव्ह मी युअर पेन, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काढू शकतो का? नाही काढू शकत. त्याचं कारण एकच आहे. ते कुठलं सेंटेन्स आहे? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये रिक्वेस्ट केले. मग रिक्वेस्ट केलेलं सेंटेन्स नॉट अ स्टेटमेंट. देअरफॉर त्याची मी ट्रूथ व्हॅल्यू पण नाही काढू शकत. समजतंय मला काय सांगायचंय? म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यू आपण कोणाची काढणार आहे? स्टेटमेंट आहे त्याची काढणार आहे. तर आता हा जो ट्रूथ व्हॅल्यूचा शेवटचा पॉइंट आहे, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्स कॅपिटल T आणि कॅपिटल F मध्ये लिहायचं. बाकीचं हे जे लिहिलंय आपण हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ही नोट पण तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची. तुम्ही काय करा, एक 2 मिनिटाचा स्क्रीनशॉट काढा फास्ट. आणि स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर मी लास्ट आपण जे लेक्चर मध्ये जे काही घेतलं आज ते आपण सगळं रिवाइज करूया. नेक्स्ट लेक्चरला मग आपण फर्स्ट एक्सरसाइज चालू करूया. ठीक आहे. हे आपण पटकन रिवाइज करून घेऊया आजचं. फक्त याचा स्क्रीनशॉट मारून घ्या फास्ट. तर मला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट याचा मागला असेल. तर आता मी पटकन रिवाइज करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पण मनातल्या मनात रिकॉल करायचं. नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करून घेतलेलं असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आज आपण लॉजिक स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला सांगितलं नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम का सांगितली, तर त्याचं रिझन एकच होतं की पूर्ण नंबर सिस्टीम मध्येच आपल्याला लॉजिकची पहिली एक्सरसाइजची यूज होणार आहे. जसं की आता नंबर सिस्टीम मध्ये आपण कुठले कुठले नंबर्स बघितले. तर फर्स्ट बघितलं नॅचरल नंबर. तर पटापट रिवाइज करूया. नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे असा नंबर जो 1 पासून स्टार्ट होतो. नंतर होल नंबर. होल नंबर कुठून स्टार्ट होतो रे, तर 0 पासून स्टार्ट होतो. त्याच्यानंतर इंटिजर घेतला. इंटिजर म्हणजे काय, 0 च्या पॉझिटिव्ह साइडला पण नंबर, 0 च्या निगेटिव्ह साइडला पण नंबर. राइट. त्याच्यानंतर आपण घेतला रॅशनल नंबर. रॅशनल नंबर खूप महत्त्वाचा होता. रॅशनल नंबर असा होता P/Q या फॉर्म मध्ये. त्याच्यामध्ये P आणि Q दोन्ही काय होते, इंटिजर्स. आणि हा जो आपला डिनॉमिनेटर आहे म्हणजे Q नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं 4 हा रॅशनल नंबर आहे का? आहे. पण त्याचं रिझन असं होतं 4/1 असतं ते. सेम 0 रॅशनल नंबर आहे का? आहे. का? कारण 0 ला पण आपण काय लिहितो, 0/1 लिहितो. समजते मी काय बोलतोय? तर हे झाले रॅशनल नंबर. त्यानंतर आपण घेतलं इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे असा नंबर जो रूट मध्ये होता. रूट 37, रूट 47 या दोघांचं रूट काढू शकतो का रे आपण? नाही काढू शकत. मग या दोन्ही नंबरचं रूट निघत नाही म्हणून ह्याला आपण म्हणतो इरॅशनल नंबर. रूट निघालं की त्याला आपण काय म्हणणार आहे, रॅशनल नंबर. ह्याच्यानंतर आपण घेतला रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे मी काय सांगितलं, अ सेट ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर इज नथिंग बट ए रिअल नंबर.
बरोबर ना? ज्याच्यामध्ये रॅशनल नंबर पण येतात, इरॅशनल नंबर पण येतात, त्याला मी काय म्हणतो, रिअल नंबर म्हणतो. त्याच्यावरती मी एक तुम्हाला ट्रू और फॉल्स पण विचारलं. एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर. काय एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर, तर याचा आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे. त्याचं कारण असं, प्रत्येक रॅशनल नंबर हा रिअल नंबर 100% असणारच आहे. समजते मी काय सांगतोय? त्याच्यानंतर आपण बघा, रिअल नंबर नंतर आपण घेतला प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे असा नंबर ज्याला कोणच डिवाइड करू शकत नाही. कंपोजिट नंबर घेतला. कंपोजिट नंबरचं मी एक स्टेटमेंट सांगितलं, जो प्राइम नंबर नसतो तो कंपोजिट नंबर असतो. बरोबर? जसं की आता समजा मी एक्झाम्पल घेतो, 5 हा प्राइम नंबर आहे का, तर आहे. 6 प्राइम नंबर नाहीये, म्हणजेच तो कंपोजिट नंबर आहे. लक्षात येते मला काय सांगायचं, म्हणजे दोघं एकमेकांच्या अपोजिट आहे. प्राइम नंबर कुठल्याच टेबल मध्ये येत नाही, कंपोजिट नंबर कुठल्या तरी टेबल मध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आपण घेतलेला कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कसा नंबर होता रे, a + bi या फॉर्म मध्ये. मग कॉम्प्लेक्स नंबर मधला a + bi मध्ये a आणि b काय असतो, रिअल नंबर असतो. हे आपण नंबर सिस्टीमचे टोटल टाइप्स घेतले. त्याच्यानंतर आपण लॉजिककडे वळलो. लॉजिकची पहिली एक्सरसाइज घेण्याच्या आधी आपल्याला सेंटेन्सचे टाइप माहित असले पाहिजे. मग ते आपण सेंटेन्सचे टाइप घेतले. तर सेंटेन्सचे जे टाइप होते त्याच्यामध्ये जो फर्स्ट टाइप होता, तो फर्स्ट टाइप होता ॲसरेटिव्ह सेंटेन्स. तर तो खूप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ॲसरेटिव्ह सेंटेन्सच फक्त स्टेटमेंट असतो. ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस काय असतो, स्टेटमेंट असतो. बाकी कुठलंच सेंटेन्स स्टेटमेंट नसतं. कारण उद्या आपण जी एक्सरसाइज घेणार त्याच्यामध्ये क्वेश्चन हाच आहे, चेक वेदर द फॉलोइंग सेंटेन्स इज स्टेटमेंट ऑर नॉट. मग आपल्याला फक्त एकच बघायचं की दिलेल्या प्रश्नात ॲसरेटिव्ह सेंटेन्स कुठला आहे. समजतंय? मग ॲसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये मी काय काय सांगितलं एकदा बारकाईने व्यवस्थित ऐका. ॲसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये मी सांगितलं तो डिक्लेरेटिव्ह असला पाहिजे. त्याचबरोबर मी सांगितलं सगळे स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले हे ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. आणि लास्ट मी सांगितलं कुठलं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन असू दे, कुठलंही त्याला x ची व्हॅल्यू दिली तर त्याला म्हणायचं ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच स्टेटमेंट. ठीक आहे. ॲसरेटिव्ह नंतर आपण घेतलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होतं कमांड ऑर रिक्वेस्ट. मग कमांड ऑर रिक्वेस्ट मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, शट द डोअर कमांड केली मी, प्लीज गिव्ह मी युअर पेन रिक्वेस्ट केली, तर त्याला मी म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पण इट इज नॉट अ स्टेटमेंट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स नंतर मी घेतलं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये इझिली काय दिसतो आपल्याला, एक्सक्लामेटरी मार्क, अँड इट इज ऑल्सो नॉट ए स्टेटमेंट. नेक्स्ट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये बघा क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन मार्क असेल असंच काय कंपल्सरी नाहीये, पण तुम्हाला दिलेल्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन दिसला त्याला म्हणायचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, अँड इट इज ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाचा टाइप तो म्हणजे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स मध्ये लक्षात घ्या, पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होणार आहे. पर्सन टू पर्सन ट्रूथ चेंज होणार आहे. मी एक्झाम्पलची आठवण करून देतो. ही इज गुड क्रिकेटर. पर्सन टू पर्सन प्रत्येक जण वेगळा इमॅजिन करणार आहे, म्हणून ही इज गुड क्रिकेटर. इट इज ओपन सेंटेन्स अँड इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स पण स्टेटमेंट नाहीये. त्याच्यामध्ये लास्ट एक गोष्ट ओपन सेंटेन्स मध्ये अशी होती, कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि x ची व्हॅल्यू नाही दिली त्याला म्हणायचं ओपन सेंटेन्स. तर तुम्ही फक्त आता एक काम करायचं की आपण जे पूर्ण आता रिव्हिजन घेतलं त्याच्यामध्ये फक्त सेंटेन्सचे जे टाइप आहेत सेंटेन्सचे टाइप पूर्ण बाय हार्ट करून ठेवा, जेणेकरून उद्या आपण फर्स्ट एक्सरसाइज चालू करताना आपल्याला ते आले पाहिजे. त्याचबरोबर लास्टचा महत्त्वाचा पॉईंट घेतला आपण ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू मध्ये आपण एक नोट लिहून घेतली. काय नोट लिहून घेतली, तर दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट असेल तरच ट्रूथ व्हॅल्यू काढा, नाही तर काढू नका. मग मला सांगा दिलेलं सेंटेन्स दिलेलं सेंटेन्स कधी स्टेटमेंट असतं, तर त्याचा आन्सर एकच आहे. दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट तेव्हा असतं जेव्हा ते ॲसरेटिव्ह सेंटेन्स असतं. बरोबर. मग ॲसरेटिव्ह सेंटेन्स कधी असतं हे फक्त लक्षात ठेवा, बाकीचं ऑटोमॅटिक लक्षात राहील. तर आता एकंदरीत आपल्या पूर्ण लेक्चरमध्ये आपण नंबर सिस्टीम घेतलं, सेंटेन्सचे टाइप घेतले आणि सेंटेन्सचे टाइप घेतल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू घेतली. तर उद्याचा जो पहिला आपल्या एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये असंच आहे, दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाही हे चेक करा आणि जर असेल तर ट्रूथ व्हॅल्यू द्या. म्हणजे एक्सरसाइज साठी जे आपल्याला लागणार आहे ते ऑलरेडी आपलं सगळं झालंय, म्हणून तुम्हाला पूर्ण एक दिवसाचा जो वेळ मिळतोय
त्याच्यामध्ये आता तुम्ही जे नोट डाऊन करून घ्याल ते पूर्णपणे बायहार्ट करून ठेवा, म्हणजे उद्या आपण डायरेक्ट एक्सरसाइज स्टार्ट करू. ठीक आहे, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू. आपल्या टॉपिक मधलं राहिलेलं पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.